त्याच आहेत. मॉल लुटायचा प्लॅन दिसतोय. माझ्या सोबत चला. चला मागे. आधी तुम्ही पुढे चला बॉस. अरे माझी ट्रॉली. अरे इथे तर खूप सारी खेळणी आहेत बाळा. हो, तुम्हाला हवं ते खरेदी करा. आम्ही प्रवासासाठी चिप्स आणि बिस्किट्स घेतो. कॅश काउंटरवर नाहीयेत. म्हणजे महाग सामान लुटायचा प्लॅन आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये चला. बॉस त्या बघा तिथे आहेत. अरे माफ कर बाळा. लागलं तर नाही ना तुला? बाळा, मला बाळा म्हणाले त्या. बॉस ही इमोशनची वेळ नाही, गन घ्यायची वेळ आहे. हा अरे माझी ट्रॉली. माझी खेळणी पडली. खेळणी आम्ही जमा करून देतो. तुम्ही फक्त डार्ट गन आम्हाला द्या. गनचं नाव जरी घेतलंस तरी धूट पिळून सुकायला टाकीन. समजलं? नाही समजलं. अरे ए तू कोणाला मारलंय माहितीये का? हे डॉन कंचेला आलंय. त्याला काचेसारखं तोडून टाकीन. काचेवर टिचकून टिचकून मारीन. खेळणी परत ट्रॉली मध्ये ठेवा. दाट गन पाहिजे. कानाखाली नको का? हा तुमची खेळणी आई. मला आई दिसती आहे रे. तसं दिवसा आत्मा कधी येत नाही. अरे प्रत्येक गोष्ट दिसत नाही, फील करावी लागते रे. तीच कानाखाली. मला आजही आईची ती कानाखाली मारलेली आठवते. अहो हे काय करताय बॉस? आईचा हलवा आठवतो, आईचं गीत आठवतं. तुम्हाला आईची कानाखाली आठवते? खूप वर्षानंतर ही कानाखाली फील करतो रे. तुम्ही कानाखाली फील करा, मी गन घेऊन येतो. हो बाई, बऱ्या बोलाने डार्ट गन देऊन टाका. टोक कुकर सारखं गरम आहे बर का. आजी आहे मी. आता तुला तुझ्या आजीची आठवण करून देईन. कुकर सारखं डोकं गरम आहे ना तुझं. आत्ता शिट्टी वाजवते. आजी तर फायटर आजी निघाल्या की. कळलं काय? अरे हा तर तोच बॅक चोर आहे. हँड्स अप.
अरे मला तर काहीच झालं नाही हा. खेळणं आहे, याने काहीच नाही होणार. अं? पण या बुक्क्याने नक्की होईल. आता इथून पळून जाण्यातच भलं आहे रे, नाहीतर हे लोक आपल्याला मारून सुजवून टाकतील बरं. वा आजी, तुमच्यात तर खूपच ताकद आहे. लहानपणी खूप तुपलोणी खाल्ला आहे ना रे. आता चला, खेळणी घेतली आहेत, पैसे देऊन निघूया. आतमध्ये तर आल्या होत्या, गेल्या कुठे? चलो सीसीटीव्ही फुटेज चेक करूया आपण. चलो. तुमच्या आईने आम्हाला मारून मारून सर्वांची आठवण करून दिली. आई व्यक्तीच तशी असते. अं? तुमच्या आईसारखी व्यक्ती बाहेर चालली आहे. आई बद्दल प्रेमाची भाषा बोल रे, नाहीतर आदरणीय आई साहेब बाहेर चालले. जर का तुम्हाला डार्ट गन घ्यायची आहे तर चला. हा सूर ठीक आहे. लक्षात ठेव, त्या माझ्या आई सारख्या आहेत. आणि हे विसरू नकोस की मी डॉन कंचेलाल आहे. चला. त्या इथून आत्ताच बाहेर गेल्या. आणि त्यांच्या मागे डॉन कंचेलाल गेलाय. चला डॉनला पकडूया, प्रमोशन मिळेल. बनी पटापट यांच्या गावाला चल. बॉस, गँगच्या अजून माणसांना बोलवलंय. त्यांना मारून मारून गन घेऊया आपण. नाही, त्यांना कोणी हात नाही लावणार. त्या माझ्या आई सारख्या आहेत. बॉस, त्या आई सारख्या आहेत, आई नाही आहेत. आई वाटेल रे. तू फील कर, फील. कंचेलाल, आता जे काही फील करायचंय ते जेल मध्ये कर. डॉन कंचेलालला पकडणं सोपं नाहीये, अशक्य आहे. मारा सगळ्यांना. अरे यार, ते गुंड पांडा साहेबांना मारतायत. चला. अरे काय पर्सनल खुन्नस आहे का माझ्याशी? सकाळपासून 3 वेळा मारून झालेला आहे. मग मार खाण्यासारखं कामच का करतोस? हे घे. पांडा साहेब, तुम्ही ठीक आहात ना? बॉस इथून पहा, हे लोक खूप मारतात. या गुंडांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा आणि इन्स्पेक्टर पांडांना हॉस्पिटल मध्ये. चल यार, दुपार झालीये. आजींना बल्लूपूरला सोडून येऊयात. त्यांचा पाठलाग करा. जेव्हा संधी मिळेल तेव्हा टाटकन घेऊन टाकू. चला. असं नाही, ते आपल्याला ओळखतात. बळूपूरला चालले ते. आपल्याला वेश बदलून जायला लागेल. पण लक्षात ठेवा, आईला काहीही होता कामा नये. लक्षात आलं रे.
फक्त पुढे आता 5 स्टार ढाबा येईल, त्यानंतर एका पुलाजवळून माझ्या गावाचा रस्ता आहे बाळा. 5 स्टार नंतर की ढाब्यानंतर? 5 स्टार नंतर. ढाब्याचं नाव 5 स्टार आहे रे. कार तिथेच ठेवून द्या. तिथून चालत जावं लागतं बाळा, रस्ता नाहीये ना म्हणून. भूक लागलीये, धाब्यावर बसून जेवून घेऊया, कळलं काय? बॉस आपण शेतकरी का बनलो आहोत? अरे कारण गावचा एरिया आहे, सगळ्यांना वाटलं पाहिजे की आपण शेतकरी आहोत. कोणाला वाटलं नाही पाहिजे की मी डॉन आहे ते. बॉस हे तर धोतर सांभाळता येत नाही. अरे सांभाळेल रे, तू फील कर शेतकरी आहेस. बॉस मी फील करतोय मी शेतकरी आहे, पण हे धोतर फील नाही करत आहे ना. शट अप, मी डॉन आहे. जे सांगाल ते करावं लागेल, नाहीतर आता माझं बोलणं नीट कान देऊ नाही का? तू त्या चौघांचं लक्ष विचलित कर. मी हळूच बॅग चोरून पळून जाईन आणि मला डाट गन मिळेल. काय बॉस, तुम्ही डॉन आहात, लपून छपून चोरी कराल? मारामारी करून घेऊया ना. त्या आईसारख्या वाटतात, सेम कानाखाली मारतात, त्यांना काही नाही करू शकत. बॉस पहिले कंट्रोल करा, मग चोरी करा. त्यांना आम्ही सांभाळून घेतो. आजी तुम्ही बसा इथे, आम्ही जेवण घेऊन येतो काय? ओ जेवणात काय आहे? होय वरण आहे, चपाती आहे. अजून? अरे अजून काय? वरण आणि चपाती आहे. मग एवढ्या सगळ्या पातेल्यांमध्ये काय आहे? ओ ते तर रिकामे आहेत, शो साठी ठेवले. तुम्हाला काय हवंय? विचारतोय तर असं जसं की तुझ्याकडे 100 ऑप्शन्स आहेत. डाळ भात असेल तर तेवढंच द्या ना, कळलं काय? ठीक आहे साहेब, तुम्ही बसून घ्या, मी लगेच आणून देतो. तुम्हीच आणलं? कोणी काम करणारा माणूस नाहीये? ओय तुम्हाला वरण चपाती खायची आहे की काम करणारा खायचा आहे? चपाती खा, थंड होऊन जाईल. ओय उठा रे, आम्हाला बसायचा इथे. अरे अरे तू वेश बदलून मार खायला आलायस? दादूस, अरे काही पण काय बोलतोयस? भाऊराया ओळखलं नाहीस? हा तोच आहे ज्याने सकाळपासून 3 वेळा मार खाल्लाय. यार, वेश बदलण्यासाठी एवढी मेहनत केली होती आम्ही, तुम्ही एका फटक्यामध्ये ओळखलं आपल्याला. तुला तर आमच्याकडून मार खायची सवयच लागली, कळलं काय? अजी तुम्ही बॅग सांभाळून ठेवा, हा तुमची बॅग घ्यायला आलाय. भाऊराया हे शेतकरी बनून आलेत ना, पण यांना मारून मारून यांची शेती आपणच पिकवू. अरे पळा रे, पळा पळा. ए पळा रे पळा रे, हे लोक खूप मारतात रे. पळा. पूर्ण वरण खराब केलं. तीच कानाखाली आई.